मी पदरानं पैसे काढून डॉक्टर घेतले. काय म्हणलं बस आम्ही माझ्या भाकड गेला तर स्वतः काय आणलं नाही येताना बाजात आली का मी 4 खपरे देखील घेऊन आली नाही लागली तोंड उचलून बोलायला. काय आता ना गपची बस. 3दा कालवा करतीये लय आणून डस्क लावले ग आणि बापाने घेऊन टाकले. जी पाणी टोचताय ना तिसकं म्या भरलंय म्या पाणी ती पेताय ना तर माझं नरड्याला आलंय मग तू सांग तुझ्या भाषेत नाहीतर माझं आणि इतके दिवस तू तेव्हा कशी बोलत होती. बोलते की पाण्याची तोंड दिसते ती किती पण बोला पण सुधार मला माहिती की किती पण बोला ह्यांना आगावर गेलं की शेगावच घेते ती लगे काय म्हणते काय झालं मम्मी काम ना करा नुसतं खायचं गिळायचं 3 टायमिंगला चोटा दिवशी लगेच झोपायचं बेड भरायचा बाळात नाही बाहेर झोपाय पाहिजे डिकोडच करायचा राहिलाय आता तेवढा काय तुझ्या बापाचं खाल्लंय का माझी मी खाल्लंय झोपलोय तू काय आणून दिलंय का करून दिलंय. काम मी नका तर आली करायचं. घरात लगेच कालवा चालू केलाय तो झालं की 1दा 2दा उठलं की तुझं रामायण महाभारत आहे काय कोणतरी काम नाही अजिबात मायापाशी पेनी करायला नाही कालवा करत नाही. झोपा तुम्हाला. माझं घरात मी झोपेन. बघ कसा आवाज चाललाय, बघ. असू द्या पप्पा बघ कसा आवाज चालला म्हणजे तुला काय बोललोय का मी बघ कसा आवाज तुला काय करून मागितलंय. ऐकू येत बघ कसा आवाज चाललाय बघ बघ कसा चाललाय आवाज बघ तूच बघ बघितलंय मी काय बॅग लावले असू द्या तुला काय बोललो तुम्ही मी हिला काय बोललोय का झोपलो तुला गपचूप काय करून याला मागितलं. बोललोय का शब्दानं? ए माझ्या पदरचं खाल्लं तुझ्या बाजू खाल्लंय का तू माझ्या गिरण्याचं आणि कशाचं माप काढू नको तुला नीट सांगतोय. असू दे मम्मी बोलू द्या मला गपची आपली आपली काम बघायला तू हाणणार आहे का तू हाणणार आहे का बसा तू हाणणार आहे का सर मागे हाणणार आहे तू आडा कोडीने एका धरून ते लागली काय मजा कराय तुला काय बोललोय का काय एका शब्दानं तुला गपचित माझी मी झोपलोय माझं डोकं दुखतंय म्हणून येते की 3दा माझ्या पैसे सुरुवात करते काय तुझ्या पैशाला पीक धरून काय कोणा येत नाही काम धंदा करायला. तुम्हालाच काम असं लई अडचण काम पाहिजे सारखं काम पाहिजे मग आता काय केलं का काय आता केलं काय किती काम करून तर ती लावली गप्पा म्या हा काय लागले रे तुमच्या बुद्धीने तुम्ही वागा तुम्हाला चांगलं पण कळ ना वाईट पण कळ ना नुसतं वरडताय भांडणं लागले नीट जर बोललं तर भांडणं लागले मी ऐकतं खाता झोपताय म्हणते आवाज आवाज म्हणजे आवाज मला बोलणारी तू कोण आवाज पप्पा तू तसलं माझ्या पैसे हलवून पिळू करू नको दाखी तोंड. पोरं आली ती म्हणून लागली काय नेट करायला लय पोरांना थोबाडे एका बुके सगळं सरळ करून दाबीन नरडं करून नरडे आलाय. दाबीन तुझं दाबाय वेळ लागायचं नाही कोण दाबतंय माझं कोण दाबतंय माझं अगं तू गप बस की तुला काय सांगितलं कळतं का नाही काय काय आयुष्य गेलं गे ऐकलं माझं सारखी भांडणच भांडण काय माहिती तुला भांडण करून घरात थोडी तर शांतता राहू दे. लक्ष्मी आली सुद्धा नांदणार आहे तुमच्या भांडणानं काल नव्हतं घरी आज कसं झोपलं तर आज भांडण तुला माझं तोंड दिसतंय का मग भांडण कशाला करते तू सुधरव की बापाला अगं पण तुला काय केलंय सुधवाय तुला काय आलं बोलली माझ्या कशी लागली जाळायला पाणी पिणी दे कुशाल खात्यात की झोपत्यात या देतो राहू द्या बोलायच नाही काय काय परवा दिवशी असं फाडून दमलो तेव्हा तुला नाही कळलं बघ एवढं शेत आहे कसा फाटला नाही बरं झालं फाटला नाही मग त्यावेळेस निवांत बसली ना करत खात मग आता बी तसंच बस तू त्या रानाचं टेन्शन घेऊ नको रान माझं आहे मका माझी मी बघेन तू नको टेन्शन घेऊ पप्पा पण ती पण बरोबर म्हणते सुकाय लागली मका परवा हिला म्हणलं होतं खाजं टाकायचं आहे तर नाही मला इकडे जायचं चला ती राहू दे 2 दिवसांनी बघू अरे हिचीच चाल ढकल हिला लई फिरायची हाऊस होती असू द्या आता 1 दिवस झोपलं तर लगे पोटात दुखायला लागलं कुठे पाहिजे गेलं मला फिरायला ए हात लावू नको कुठे गेलं मला फिरायला कुठे विचार जणू त्या चळी करेल विचार घे कुठे गेलं फिरायला विचार कुठे गेलं कुठे विचार तू विचार तू विचार म्हणजे हा कुठे गेलती तिला विचार की गेलती का नाही गाडीवर संध्याकाळ झाली तर चला मला ही घ्यायचंच आहे चला येता का नाही केला माझ्यावर नाही काय उपकार केला जग घेता का तुम्हीच घेताय उपकार केला माझ्यावर मला पकायचं नाही ज्या खिशात किती आहे बघून करत तुझ्यासारखं नाही की लगेच मला चालाच हा अगदी देवानं अक्कल दिली वापर की जरा
प्रपंच तुझ्या करून भाषेत सांग. दाखवायचा असतो तुझ्या भाषेत अजून लय प्रपंच केला. काळात घालायचा नसतो लय केला. हा. आता सांगितलं की गपची बस. सारखी कड्यागत तावून येते लेकरू आहे म्हणून नाही तुला एका जणाच्या सळी केली असते तू नको मला सांगू तीनदा उठली सुटली तावर येते तुम्हाला पण काय झालं पप्पा? हा? हे बघ तुझ्या देखत मी काय बोललो नाही हा. कोण आलंय अंगावर येऊ कोण द्या. आलंय तुमच्याकडं पण एखाद्या वेळेस चूक होती. काय चूक होती काय चुकी काय केली मी सांग वाता पाणी शिगडीवर वाता पेटवा एक बार समजा लावा काढी पिढी. माझेच पैसे गेले हा पिटू दे पिटली तर तुझ्या बाजू नाही मी पदरानं पैसे काढून डॉक्टर घेतले. काय ना नर्वस काय माझ्या भाकड गेला तर स्वतः काय आणलं नाही येताना बाजात आली का मी 4 खपरे देखील घेऊन आली नाही लागली तोंड उचलून बोलायला बस पप्पा. उगाच भांडण्यात काय अर्थ नाही. गपची बस. तीनदा कालवा करतीये लय आणून डस्क लावले ग आणि बापाने घेऊन टाकले जी पाणी टोचताय ना दिसतं म्या भरलंय म्या पाणी ती पेटाय नव्हतं तर माझं नरड्याला आलंय मग क्या तू सांग तुझ्या भाषेत नाहीतर माझं आणि इतके दिवस तू पाणी भरत होता आणि तू तेव्हा कशी बोलत होती का आता किराणा लागतंय काय थोडं समजी भांडी समजी थोडं पाटे घ्यायची चिचिन दागडाला फोडीन असू द्या पप्पा. पाणी फुडली चिमटली फिमटली परत काय चाललं तुम्हाला पाणी पे. मला घरातच राहत नाही पाणी पेज नाही असू द्या ग बसा. काय का बसा भांडणं सारखी भांडणं ऐकू येतंय. हळू आवाजात बोला. इतकं माझं नरड्याला आणलंय ह्या माणसानं तुम्हाला चांगलं बदल कळतं का नाही कळतं का नाही दुसरी काय करते आपण काय करावं या भेजत काय येतं तिथे का नाही इकडे लांबून बोल हा? लांबून बोल पप्पा ग बसा तर ढकलू नका. आता पाणी प्यायला लागलो तर काय म्हणली मी भरलेलं पाणी आहे आणि इतक्या दिवस मी भरत होतो त्यावेळेस हिनं टोचलं नाही का जात होती काय कुठं तांबी घेऊन आणि कळशी घेऊन मागायला मम्मी तुला सांगितलंय की किती वेळा सांगू आता. मला सांग सुधरू का तुझी तुझ्या मम्मी बापाला? तुझ्या घरात काय आणलंय का जाऊन हं. 10 रुपयाची खरेदी केली का हा? नीट तर ह्याच्यात राहावं. तू बोट मला दाखवू नको दिवेट तुमचं क्रॉस तुमचं करू करून नका, घेतलं दिवेट तुमचं क्रॉस मम्मी, करू नका. हा. तुमच्यासाठी जरा जीव कळायला माझा पाहिजे होतं मग मरली मी मरली पाप माझा जीवना जीव तुमच्यासाठी मी केलाय मी कशाला तरी जीव सुद्धा केला तुम्ही सुधरायच्या माझ्या मागचं नाही. जीवावर आहे तर सगळं खाऊन मला झांडीन करताय काय हा असू मी द्या. काल गेलो तो असं कोंबड्या कापून खाल्ल्या चणचणीत म्हणलं का कशा पाय कापल्या कुणाच्या बाच्या होत्या हा? कुणाच्या बाच्या होत्या अरे माझ्या होत्या रान माझ्या माझं घर माझ्या माझ्याच रानात राहताय माझ्याच माझ्या कोंबड्या मी आणलेले एका माझ्या कोंबड्या आणि कुणाच्या माझ्या म्हणजे तुझ्या बाण आणून दिलत्या का ठेवल्या होत्या अगं हा यात फक्त 4 भांडी तुझ्या बाजा येते लपून लय नाक उचलून बोललो असू द्या पप्पा. सगळं पट्ट्यानं घेतलंय खाल्लं म्हणून काय होतंय? मग मी बोललोय का कशा पाय खाल्लं विचारलं का नाही. हा एका शब्दाने बोललोय का मग आता झोपल्या वेळी काय बडबड करायची गरज होती नुसतं फिरायला झोपाय पाहिजे सांगितलं होतं मग त्यांना काय करायसाठी करू दे. तू गपचीप बस. बोलू दे किती बोलायला जाईल. गपचीप बस. तू आपलं काय एक शब्दाने सुद्धा त्यांना बोललो किती बोलाय तेवढं बोलू दे. ओ को आम्ही व्यायाम खातोय काय आम्हाला कळतंय कुणाला कसं बोलायचं ते हिच्यासारखं नाही एखादा माणूस झोपलाय म्हणून लगे कालवा चालू करायचा आणि त्याच्या मागं हातून लागायचं असू दे का बस. हा? रोज भांडणं जरा शांतता राहते घरात. ते 2 दिवस गेलेलं ते पाणी लागले 2 दिवसाचं पाणी लागले 2 दिवस बाहेर गेलतं ना पप्पा बाहेर गेलेलं पाणी लागले त्यामुळे तर ते पाणी कसं लागतं ते बाहेर गेलेलं कसं कसं लागतं म्हणजे माहित नाही कसं लागतं तुम्हाला लय चल सोडू नको हा, कसं आहे हा. धमकी देऊ नका हो तुम्ही मला. धमकी नवा आता एकच भलपाडीत लावीन गप लय बसा. झालंय तुझं हं. काय झालंय गप 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 हा बसा. रोज उचलून उठले आपटीन. सुटले. आत्ता. अरे रोज हात भांडायचं लावू बसा नको. गपचूप. सर तू बी नाही सर. लय तिची काळ वडून बोल नको चोका तुला कळत नाही ते बार काय का तुम्ही कळतंय पण आता गपचूप बसा. रोज भांडणं असू दे एखाद्या वेळेस तुमच्याकडे पण चूक होती. आहे का मेंदू आहे का हा? मेंदू असतो अरे का? मला मेंदू आहे हाय, तुला हाय. तेवढा बी नाही बेजा हा. बेजा हाय लय चांगला आहे बेजा लय मला राग आला या माणसाला 2 दिवस झालं पण बुटती मी काय बुटती उग 2 दिवस झालं असू दे. सळी करीन लय लगो वाचाक वाचाक इथं करू गपचूप. काय करायचं त्यांना कळू. एक शब्द सुद्धा त्यांना बोलू नको. रड नको ग गप.